नमस्कार. माझं नाव मुक्ता बापट. गट क्रमांक 3. विषय सावरकरांच्या विचारातील शस्त्रसज्ज भारत आणि ऑपरेशन सिंदूर. सन 1971. स्थळ ढाका. भारताचे तत्कालीन लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर विराजमान होते ईस्टर्न कमांडचे अध्यक्ष जनरल A.K. नियाझी. सकल जगाला स्तिमित करेल असा पराक्रम गाजवणाऱ्या भारतीय सेनेने दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी शरणागती तिथे मेजावर पत्करायला लावलेली होती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते लक्षावधी भारतीय आणि मुक्त झालेले बंगाली. मित्रांनो, जगाला स्तिमित करणारा पराक्रम भारतीय सेनेने गाजवला तो 16 डिसेंबर 1971 साली. मात्र त्यानंतर केवळ 2च महिन्यांनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जुल्फिकार अली भुट्टो समोर बसलेले असताना सईच्या एका फटकाऱ्यानिशी भारतीय सेनेने रक्त आटवून केलेल्या पराक्रमावर बोळा फिरवला. पाकिस्तानचे केवळ 93,000 सैनिकच नाही हो, तर जवळजवळ 9,000 वर्ग किलोमीटर क्षेत्र पाकिस्तानला परत दिलं. कशाला बळी पडून? तर फक्त एका भूलथापेला बळी पडून की भारत आणि पाकिस्तान मधील सर्व वाद परस्पर चर्चेतनं सोडवले जातील. मित्रांनो, त्यावेळेला भारतातल्या कोट्यावधी जनतेला प्रश्न पडला की असं झालं तरी का? त्याचं उत्तर आहे एकच, की वीर सावरकरांच्या मनातील भारताची शस्त्रसज्जता ही केवळ रणक्षेत्रापर्यंत मर्यादित राहिली आणि तिचं पर्यवसन हे राजकीय इच्छाशक्तीत झालं नाही. आता इतिहासाची काही पानं उलटून आपण येऊया 2016 मध्ये. 28 सप्टेंबर 2016. शत्रूने कधी कल्पनाही केली नसेल, पण होय, भारतीय लष्कराच्या विशेष दलांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये घुसून एक गुप्त भारतीय लष्करी कारवाई केली, ज्यामध्ये उरी इथं भारतीय लष्करी तळावर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला गेला. त्यानंतर फक्त 2 वर्षात पुन्हा एकदा 26 फेब्रुवारी 2019 रोजी योगायोगाने वीर सावरकरांच्या पुण्यतिथीलाच भारतीय वायुसेनेच्या 12 मिराज 2000 जेट विमानांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे थेट पाकिस्तानमधल्या बालाकोट जवळील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. या एअर स्ट्राईकचा हेतू होता पुलवामा हल्ल्याचा प्रतिशोध घेणं, जिथे 40 CRPF जवानांना आपले प्राण गमवावे लागले. वाटलं शत्रूने धडा घेतला असेल एव्हाना, पण नाही. दिनांक 22 एप्रिल 2025 बैसरन खोऱ्यामध्ये आपले नवरे मारले जात असताना एक महिला आक्रोश करत होती की अहो मलाही गोळी घाला, तेव्हा मग्रूरपणे दहशतवादी म्हणाला की तुम्हें नहीं मारेंगे, जाओ जाके मोदी को बता देना. मोदी को बता देना. अहो, त्या अभागी व्यक्तीला काय माहिती होतं की बैसरन खोऱ्यात पहलगाम मध्ये त्याने फक्त मोदींना नाही तर थेट वीर सावरकरांच्या चेतनेला ललकारलं होतं. आणि त्यानंतर मोदी सरकारच्या धोरणांच्या रूपाने जणू वीर सावरकरांचे पंचप्राण हाती आयुध घेऊन शत्रूवर तुटून पडले. मित्रांनो, होय, मी बोलते आहे ऑपरेशन सिंदूर बद्दल. हिंदू अस्मितेवर झालेल्या हल्ल्याचा प्रतिशोध भारताने असा काही घेतला. सिंधू जलकरार तत्काळ स्थगित करण्यात आला. या मोहिमेत भारतीय सैन्याने क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांद्वारे 9 दहशतवादी तळांचा नाश केला. पाकिस्तानने प्रतिसाद म्हणून भारतीय छावण्या, वायुसेना तळ व नागरिक क्षेत्रावर ड्रोन हल्ले केले. मात्र भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने ते निष्प्रभ केले. भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानातील अनेक हवाई तळांचं नुकसान केलं. 25 जुलै रोजी झालेल्या ऑपरेशन महादेव अंतर्गत 15 दिवसांच्या कालावधीत 4 पॅरास्पेशल फोर्सेसच्या सैनिकांनी काश्मीरमध्ये घनदाट जंगलातील गुहेत लपलेल्या दहशतवादी सुलेमान, अफगाण आणि जिब्रान या तिघांना ठार केलं. हेच ते दहशतवादी ज्यांनी 22 एप्रिल रोजी 26 हिंदू पर्यटकांची हत्या केली होती. ह्या पराक्रमानं सबंध जग स्तिमित झालं. अहो, पाकिस्तानच्या बाजूने असलेल्या देशांना सुद्धा आपण गप्प केलं. अरे, हाच तो भारत आहे का ज्याने 1971 साली फुकटात सैनिक देऊन टाकले होते? नाही, हा भारत बदललेला आहे. हा भारत वीर सावरकरांच्या युद्धनीतीचं समग्र अवतरण म्हणजे लष्कर आणि भारतीय इच्छाशक्ती परिवर्तित झालेला. स्वातंत्र्य मिळालं, पण जोपर्यंत त्याच्या पाठीशी सामर्थ्य उभं राहत नाही तोपर्यंत ते तसंच राखणं शक्य होणार नाही.
ही सावरकरांची भूमिका सदैव स्मरणात ठेवून प्रगतीपथावर वाटचाल करणारा हा अजेय भारत आहे. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर म्हणजे सावरकरांच्या युद्धनीतीनुसार खेळला गेलेला बुद्धिबळच नाही का? सर्व आघाड्यांवर शत्रू काय प्रतिसाद देईल याचा अगोदरच अंदाज बांधून प्रत्येक आघाडीवर शह देण्यात आला. पण श्रोते हो, मला एक प्रश्न पडतोय. जरी हा एक अतिशय उत्तम नमुना असला तरीही अजून किती दिवस आपण ऑपरेशन सिंदूरचे गोडवे गाणार आहोत? अहो, येथे इस्रायल हा देश गेले 3 वर्षे रणांगणावर झुंजतोय. युक्रेन रशियासारख्या बलाढ्य शत्रूसोबत अनेक वर्ष लढतोय. पण तिथले सामान्य नागरिक त्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या संकटांबद्दल, त्यांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल, त्रासाबद्दल जाहिरात करतोय? नाही. आपण ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या पोस्ट, न्यूज, स्टेटस आणि स्टोरीला ठेवल्या. पण या ऑपरेशनमधून आपण काय शिकलो आणि त्यातल्या किती गोष्टी आपण खरंच आचरणात आणल्या? ऑपरेशन सिंदूर हे एक उत्तम कर्तृत्व जरी आपल्या हातातून घडलेलं असलं तरीही जोपर्यंत आपल्या सबंध धमन्यांमध्ये सावरकरांचं हिंदुत्व, त्यांचे लष्करी विचार आणि शस्त्रसज्जता उतरत नाही, तोपर्यंत आपण पूर्णपणे बलशाली राष्ट्र म्हणून उदयास आलो असं म्हणता येणार नाही. सावरकर म्हणतात की देशाच्या सुरक्षेसाठी लढणं हे आपलं दैनंदिन कर्तव्य आहे. पण काय करतोय आपण आज? दिवस दिवस मोबाईलमध्ये गुंतलेलो आहोत. आपल्यासमोर अपघात झाला तर त्याचे व्हिडिओ काढतोत. बांगलादेशमधल्या परिस्थितीचं आपल्याला भान आहे का? बांगलादेशातल्या हिंदू हत्या, हिंदूंवर होणारे अत्याचार ह्याची आपल्याला कल्पना आहे? आपण बेसावध आहोत. हिंदू बेसावध आहेत. मला काय त्याचे असं म्हणत लक्षावधी हिंदू शांत बसलेत. नाही, असं करून चालणार नाही. ऑपरेशन सिंदूर हा नक्कीच शौर्यतिलक आहे, पण आता सावरकरांच्या विचारांचा तिलक सर्वांच्या मस्तकावर चढला गेला पाहिजे. तर आणि तरच तो त्रिनेत्र बनून शत्रूचा नाश करण्यासाठी आपल्याला सक्षम करेल आणि हिंदुस्थानाचं स्वातंत्र्य आणि लक्षावधी आया बहिणींचा सिंदूर अबाधित राहील. वंदे मातरम. धन्यवाद.